हाय सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण 36 साईजची कटोरी पेपर कटिंग बघणार आहोत। पूर्ण उंची आहे 15, त्यात 1 इंच अधिक 16, शोल्डर 5.5, मुंडा खोली 6, 36 चा चौथा 9 अधिक 1.5 इंच, कमर आहे 30, 7.5 अधिक अर्धा इंच डॉटसाठी, 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी पट्टीने आखून घेऊया। शोल्डर पट्टी आहे 2 इंच, त्यात 1 इंच शिलाई मार्जिनसाठी। पुढचा गळा आहे 6.5, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। मागचा गळा आहे 11 इंच। शोल्डर पट्टी 3.5 इंच, 2.25 इंचावर मार्किंग करून घेऊया, शेप देऊन घेऊया। शेपसाठी 9चा 3 भाग करायचेत आपल्याला। 3-3 इंचावर मार्किंग करून घेऊया। अर्धा इंच आतल्या मुंड्यासाठी शेप देऊन घेऊया। 1.5 इंचावर मार्किंग करू, 1.25 इंचावर आतल्या शेपसाठी मार्किंग करू। बाहेरचा शेप देऊन घेऊया, आतला शेप 1.25 इंचावर देऊन घेऊया। 2.5 इंचावर मार्किंग करू, 5 इंचावर मार्किंग करू, शेप देऊन घेऊया, कट करूया। बाहेरच्या बाजूचा शेप कट करून घेऊया, शेप गोलाकार कट करू। 1.5 इंचावर गळा उतरू नये म्हणून शेप देऊन कटोरीचा कट करून घेऊया शेप। तीन इंचावर मार्किंग करायची आपल्याला, 11 इंचावर मार्किंग करायची, पट्टीने आखून घेऊया। 2.5 इंचावर मार्किंग करायची, पट्टीने आखून घेऊया, शेप देऊन घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही अर्धा इंचावर घ्या किंवा 1 इंचावर घेऊ शकता। 1.5 इंचावर शोल्डर उतार समान करून शेप देऊन घेऊ। कटोरीसाठी 1 इंच पुढच्या साईडने, खालच्या साईडने 1 इंच, बाजूच्या साईडने 1 इंच गोलाकार देऊन शेप देऊन घेऊया। तुमचं प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला शेप देता येईल व्यवस्थित। पट्टीने आखून घेऊ, कट करूया। दीड इंचावर मार्किंग करून घेऊया, 2.25 इंचावर मार्किंग करून घेऊया। बाहीसाठी आपल्याला 5 इंच बाही आहे, 1 इंच शिलाई मार्जिनसाठी, 6 इंच, 9.5 इंचावर मार्किंग करून घेऊया, आखून घेऊया। 2.5 इंच तिथून 1.5 इंचावर शेपसाठी, 2.5 आणि 1.5 बाहेरचा शेप देऊन घेऊया। आतल्या शेपसाठी अर्ध्या इंचावर किंवा 1.25 इंचावर पण घेऊ शकता। सेंटर काढून घेऊया आणि शेप देऊन घेऊया। पुढच्या बाजूचा शेप कट करून घेऊया। धन्यवाद।